मार्कवर सज्ज स्ट्राईकला पण पाहिलं तर सलामीचा सलामीचं फलंदाजाचं नाव येत नाही. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा चालू आहे मित्रांनो. स्ट्राईकला पण पाहिलं तर ऋषभ, नॉन स्ट्राईकला अरबाज, गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर दाऊद. अरबाजचा पहिलाच चेंडू. पंच बघा, मॅन फ्रॉम मुंबईचे एक दर्जेदार पंच पाहिजे सांगतात की हा नो चेंडू हो. आणि ते मात्र जवळ भावाचं नावत वादळ आपण पाहिलं. वादळ शांत झालं. सामना संपवल्यानंतर पड बॅटिंग. पुन्हा एकदा नो चेंडू आहे बघा. माध्यमातून आकर्षक जर्सी आपण पाहतोय. अप्रतिम नियोजन. जाऊया मॅचच्या दिशेने. डॉट चेंडू आहे. अरबाज आपण पाहिलं तर एक्स्ट्राज मध्ये धावा सुरुवात केली, तदनंतर मात्र हा डॉट चेंडू मात्र येतो. क्रिकेटच्या पटलावरती डॉट चेंडूला फार महत्व आहे. डान्सिंग डाऊन टू विकेट. काय क्षेत्ररक्षण आहे. हो हो हो, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. संघासाठी 3 मॅच चालू असताना आतमध्ये येऊ नका प्लीज. आपल्याला नम्रतेची विनंती आहे. जाऊया. धावसंख्येला 4 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल असेल अरबाजचा. ऋषभसाठी पुन्हा एकदा नो चेंडू. यस म्हणतात ना, म्हणून तर म्हणतात क्रिकेटच्या पटलावरती उघडा डोळे पहा नीट. हा चेंडू आहे. फ्री हिट मध्ये कॅच आउट नसला बोल्ड पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 5 थोडस टेस्टच्या स्वरूपात धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. परंतु अरबाजचा हा अतिशय सुरेख चेंडू सिंगल साठी ट्रॅव्हल झालाय. जिथे रोखला जातो, फेकला जातोय. वाढते अर्थात धावसंख्या होते. बिनबाद 6 सलामीची. गणेशला आपण पाहतोय. अरबाज नेक्स्ट बॉल असेल. क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणखीन एक खेळाडू अर्थात हनीपाय रुमानी यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालंय. हनीपाय, आपल्याला विनंती आहे मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची. रत्नागिरी जिल्ह्यातील एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतोय. कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटावरती सुरेख कामगिरी आहे. हनीपाय रुमानी आपण विनंती करतो. चेंडू आहे. आणखीन एक धाव एक्स्ट्राज मध्ये 8 धावा. त्यातल्या एक्स्ट्राज मध्ये जवळजवळ 6 धावा आपण पाहतोय. अत्यंत खराब गोलंदाजी आहे, परंतु तदनंतर कमबॅक केलं मारुतीने. हे वैशिष्ट्य अरबाजचं. दाऊदला सलग 3 चौकारासाठी अस्फान अलवारी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता बघा. एक्स्ट्रा मध्ये मॅच नंबर 2 डे नंबर 1 टुर्नामेंट. अप्रतिम आयोजन, नियोजन, दर्जेदार उद्घाटन सोहळा आपण पाहिला. दमदार आमदार शेखर निकम सर यांच्या शुभ असते. बघा काय सुरुवाती राऊंड विकेटचा मारा असेल. गणेश साठी बॅकफुटला जाऊन कट केला चेंडू सीमारेखा पार. सुरेख नंतर बाउन्सरसाठी स्काय ब्लूची जर्सी आपण पाहतो इंडियन जिम यांच्या माध्यमातून. धन्यवाद प्रायोजकांचं. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. गणेशच्या बॅट मधून येतो बॅक टू बॅक दुसरा चौकार. डिसिजन आपण त्यांचे पाहिलेत. अप्रतिम असं अंपायरिंग देखील आपण पाहतो. इथे बघा स्टिचित करण्याचा प्रयत्न होता बघा. राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा सुरेख फटका. अलॉंग द कार्पेट डीप कव्हरच्या पट्ट्यात चेंडूला रोखलंय, फेकलंय. 1 धावेने धावसंख्या. पहिल्या मॅच पासून गर्दी क्रीडारसिकांची गर्दी. टॅपचा फटका. नो डाऊट चेंडू फरार. दाऊदच्या बॅटमधून येतं. आणखीन एक आकर्षक नियंत्रण ठेवलं. तो षटक क्रमांक 3 षटकासाठी सज्ज होतोय अरबाज. स्ट्राईकला गणेश. ऑफसाईडला सुरेख 2 कणकणी चौकार आपण पाहिले. दाऊदचा टॅपचा फटका आपण पाहिला. हो, पंचांच्या पुन्हा एकदा समांतर एक आगळी एक्स्ट्रा मध्ये एक धाव जोडली जाते. 22 बॅक टू बॅक सरांना एक्सरसाइज करावी लागते. त्याचा धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. रोड चषक 2025 सिद्दीक मेमन आपण पाहतोय. नॉंगॉनच्या पट्ट्यात सुरेख क्षेत्ररक्षण आहे. डोळ्यात टक लावून प्रत्येक क्रीडार्थी सामन्यांचा आनंद घेतोय. ओ इथे बघा, इथे मात्र सुरेख फटका. पुन्हा एकदा लॉंगॉन प्रकार क्षेत्ररक्षण आहे. त्यावेळी मात्र अली शाजूबाई आपण विनंती करतो की 24 फलकावरती बाउन्सर एक दर्जेदार संघ. दुसऱ्या बाजूला तितकंच तोला मोडता संघ म्हणजे कालुसते. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. पंचांची इशारा पुन्हा एकदा नोचा. आणखी 2 धावा. एक्स्ट्राज मध्ये 2 धावा मिळतात. धावसंख्या पण पाहिलं 3 टू गो. 3 चेंडूचा शिल्लक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रक्षकाचा भेद घेणार. राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हो इथं बघा. इथं मात्र चेंडू फरार. कष्टपणे खेळाडू टेनिस मध्ये एक मोठी. पुन्हा एकदा नो चेंडू. इथं पंचांचा इशारा होतोय. इथे बघा 32 धावा फलकावरती आहेत. एक्स्ट्राचं फार महत्व मित्रांनो. क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व आहे. पुन्हा एकदा चेंडू. इथे मात्र 2 क्षेत्रात थोडासा फंबल होत. त्यांच्यामधून चेंडू फरार. तर अंडर क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी होऊ शकतो. पुन्हा एकदा सुरेख फटका कव्हरच्या दिशेने.
एका धावेने संघाने तिथे पण बॅटअप भरतो विकेट दाऊद साडी. नो चेंडू आहे तिथे बघा. या पूर्ण मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ 8 ते 9 गेली होती, परंतु इथे राईट आउट द विकेट अमीन प्रकार स्ट्राईक वर आपण पाहतोय. 38 40 धावा फरकावरती आहे. पुन्हा तो नो चेंडू. नो चेंडू त्याचा फायदा मात्र होतोय. इथे मात्र कालुसके संघाला काय चेंडू रोखलाय. सुरेख जीवाचं रान करता येते. इथे मात्र बाउन्सर संघाचे खेळाडू संघ 42 चांगला फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 43 43 धावा. मागच्या सामन्यात मित्रांनो पण 3 पण विकेट दाऊद सलामीचा फलंदाज. इथे मात्र दणदण करत चेंडू फरार दाऊदच्या बॅट मधून होतं. पुन्हा एकदा पंताच्या हात समंत क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक किती पहा जाऊन पोचली ती अर्थातच 45 धावा फलकावरती शेवटच्या षटकासाठी भिडण्यासाठी एक चांगली टार्गेट म्हणावं लागेल, चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा फंबल वाईड बाईक आणि धावा एक मोठी धावसंख्या आपण पाहतोय. म्हणा हिदायत आणि पुन्हा एकदा पंचांना वारंवार एक्झरसाइज करावी लागते. त्याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा खेळात होतं कबड्डीच्या दिशेने प्रॉपर टायमिंग मात्र होत नाहीये. एकदम म्हणजे अमीनला फक्त 56 क्रमांक 56 षटक गेले. चांगला आकार घेतला. एक्स्ट्रा जवळजवळ 13 एक्स्ट्रा धावा आपण पाहतोय. इथे बघा परिवर्तन केलं होतं. चेंडू फरार. थँक्यू. रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न होता. नजर दुर्घटना घडली. पुन्हा एकदा वाईट बाईक 2 धावा 62 धावा फलकावरचा बॉल शिल्लक टाकण्यासाठी सज्ज हिदायत. हे देखील महागडं षटक आहे. आमिर का बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा चेंडूला टोलवलंय. चेंडू जातोय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू फरार. अमीन खेळतोय. अमीनच्या बॅट वरती आहेत करावे लागतील 67 धावा. विन 67 धावांचा पाठला करतात. धावसंख्या फलकावरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू आहे. गोलंदाज ऋषभला आपण पाहतोय. इथं मात्र नक्कीच चेंडू फरार. वाईट बाईकच्या स्वरूपात येत धावा 5. अतिशय फास्ट क्रिकेट आहे आणि अतिशय चपळाचा खेळ आहे म्हणजे अंडरआर्म क्रिकेट. राईट बोर्ड द विकेटचा मारा असेल. पुन्हा एकदा ऋषभ स्ट्राईक वर आपण पाहतो. अरबाज 21 धावांचं एक षटक टाकलं होतं. ते धावा वसूल करावे लागतील. पुन्हा एकदा सुरेख फटका परंतु बघा इथे मात्र धावसंख्या बघा 6 करायचे. 67 धावा षटक क्रमांक पहिलं. इथे मात्र बन्नाट वेगाने टाकलेलं चेंडू होता. इथे मात्र बीट केलंय. फलंदाजाला बीट केलंय. 5-0 सरासरी धावा करायची. 67 धावा बिग टार्गेट. इथे मात्र सुंदर फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. परंतु इथे बघा इथे डायरेक्ट हिट झाली असतं तर परतावं लागलं असतं अरबाजला. परत डॉट चेंडू मात्र येताना पाडतो. ऋषभ काय बोलवलं चेंडूला. तिथे आणखीन एक डॉट चेंडू सांगता होतंय. षटक क्रमांक पहिल्या बिन बाद 11 काय होणार ते पाहूया. तुम्ही कुठे जाऊन क्रिकेट आहे आणि चितीचा खेळ आहे. पाहूया काय घडणार. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी स्वीप केलाय. इथे बघा नॉन स्ट्राईक एंडला इथे चोटी दावगड्याचा प्रयत्न होता. अरबाजचा स्ट्राईकर मात्र प्रथमच असेल या सामन्यामध्ये. गणेश गोलंदाजी मात्र पुन्हा एकदा बीट केलंय. अद्यापही 56 धावांची गरज आहे आणि चेंडू खेळ शिल्लक आहे फक्त 16 56 असं. इथे बघा टॅप करण्याचा प्रयत्न होता. परंतु आणखीन एक डॉट चेंडू सांगता होतं. काय षटक आहे वेबसाईट वाटते असं षटक. पुन्हा एकदा टॅपचा फटका चोटी दावगड्याचा प्रयत्न होता. इथे मात्र एकच धाव्यावरती समाधान म्हणावं लागेल. 12 धावा फलकावरती आपल्यासाठी आपण पाहतो. 55 धावांची गरज. आता मात्र पुन्हा एकदा पंचांकडे अपील केले जाते. नवीन बॅटर आणि प्रत्येक खेळाडू स्वीप टॅप करण्याचा प्रयत्न करतोय. चला टॉस साठी या.
इथं बघा ऋषभ गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पहिलं षटक अत्यंत प्रभावी टाकलं होतं 11 धावांचं. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 14 धाव. गोलंदाजाने 3 फलंदाजांना बाद केलं. 500 रुपयाचा कॅश प्राईज जीपेच्या माध्यमातून असेल. युट्यूबच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेत युट्यूबवरील देखील सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही थँक्यू. जोडली जात आहे. इथे बघा पंचांचा इशारा. आणखीन एक नोचा चेंडू. एकतर्फी लढत आपण पाहतोय. इथे मात्र पुण्याचा टॅप करण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच प्रकारची फलंदाजी, एकाच प्रकारची बॅटिंग करतो. चांगलं जखडून ठेवलंय ऋषभ. हे षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. परतावा लागेल. धक्का क्रमांक 3 गडी बाद. 50 धावांची गरज आहे. तिसरं षटक आपण पाहतोय. आणखीन एक डॉट चेंडू मित्रांनो. एकतर्फी लढत. टॉस साठी प्लीज. इथे मात्र नक्कीच लेग बायच्या स्वरूपात आगळी वेगळी शैली आपण पाहतो. इथे फलंदाज बाद. या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी विनंती. मोहच्या बॅट. एजाज नाईनच्या संघाने देखील क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत बघा जे आपण पाहिलं तो धावांचा पाठलाग केला होता अब्दुल कादीर संघाने. परंतु इथे आपण पाहिलं तर नक्की माइलस्टोन पाठलाग करताना इथे मात्र थोडासा संघ नव्हे खूप अडचणीत आलाय. बाउन्सर पुन्हा एकदा चौकार येतो पंचांच्या. 30 धावा फलकावरती आहेत. आणखीन एक डॉट चेंडू. यानंतर एक पहिल्या सामन्यातील विजेता संघ अब्दुल कादीर जोगेश्वरी विरुद्ध एजाज नाईन स्टार संघर्ष बराडे. त्यानंतर मात्र ही एकतर्फी लढत आहे. इथे क्लीन बोर्ड. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. संघाला थांबतोय.